दिवसांनी वाढता आहे. एअरलाईन्स धोक्यात गेलेल्या आहेत, अनेक ठिकाणी फ्लाईट्स कमी करण्यात आलेल्या आहेत आणि हे संकट अजूनही वाढणार आहे. जर भारतात अजून 2 राज्यात निवडणुका असत्या, आणखीन 2 राज्यात निवडणुका असत्या, तर कदाचित संकट वाढलं नसतं. जसं पश्चिम बंगालसह आसाम, केरळमध्ये निवडणुका होत्या, तोपर्यंत प्रधानमंत्री आणि सरकार सांगत होतं की भारतीय जनतेला काहीही तोशीस पडणार नाही. 3 महिने पुरेल इतका आपल्याकडे इंधन साठा आहे, सर्व आलबेल आहे. निवडणुकांचे निकाल लागताच नरेंद्र मोदी स्वतः परदेशात गेले, इटलीला, नेदरलँडला व इतर काही देशात, आणि भारतीय जनतेवर गेल्या 15 दिवसात किमान 4 वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून ते आता ऑस्ट्रेलियाला चालल्याची माझी माहिती आहे. भारतीय जनतेनं प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचं नाही, इंधन बचत करायची, आणि सल्ला दिला आहे त्यांनी. उन्हाळा वाढला आहे, भरपूर पाणी प्या. काय भरपूर पाणी प्या. 17%च पाणी शिल्लक आहे. पाणी प्यायचं कसं? हे सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं, हे जनतेची फसवणूक करत आहे, जनतेशी खोटं बोलत आहे, जनतेशी प्रामाणिक नाही. देशाची आर्थिक अवस्था अत्यंत गंभीर स्थितीला पोचली आहे, कोलमडली आहे. राहुल गांधी म्हणत आहेत ते खरं आहे, या देशामध्ये आर्थिक तुफान येणार आहे आणि त्यात सगळं उद्ध्वस्त होणार आहे. पण त्याची चिंता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना दिसत नाही. ते अद्याप हवेत आहेत, जमिनीवर नाही. नीट पेपर फुटीचं केंद्र हे महाराष्ट्रातच आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. नीट पेपर फुटीचं केंद्र जर महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूरपासून पुण्यात पसरलेला असेल, तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे. त्यातला मास्टर माइंड तेजस शहा याला काल CBIने अटक केली. म्हणजे शहा कनेक्शन कुठेतरी असतंच महाराष्ट्रात, काही वाईट घडायचं असेल तर. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करता आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. आणि आपण सुशासन वगैरे वगैरेच्या गोष्टी ज्या करत आहात, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली एका पिढीचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं आहे, आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही. एक पत्रकार परिषद तरी घ्या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. याचा अर्थ या पेपरफुटीमागे भारतीय जनता पक्षच आहे. आपापल्या लोकांना पेपर आधी मिळावेत आणि त्यांनी चांगला स्कोअर करावा, यासाठी पेपर फोडण्याचं एक नेटवर्क भारतीय जनता पक्षानं, त्यातल्या प्रमुख लोकांनी तयार केलं. आणि जशी न्यायव्यवस्था ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेतला, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली, त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपनं ताब्यात घेऊन या देशाचं कसं वाटोळं केलं आहे. आणि त्याचा केंद्रबिंदू दुर्दैवानं महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला देशामध्ये सन्मान होता, जगात सन्मान होता, ते पेपर फुटीचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. कुठे ज्या राज्याचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, काय ते आतापर्यंत त्यांनी याच्यावरती भूमिका घेतली? CBI कारवाई करते, लक्षात घ्या. गृहमंत्री या राज्याचे काही त्यांचे पोलीस करत नाहीत, हा एक गंभीर विषय आहे. आणि महागाईचं म्हणाल तर उद्या प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे, भरपूर पाणी प्या, तसं अजून एक आवाहन राज्यात केलं जाईल, भरपूर पाणी प्या. पाणी प्यायलं की त्याचं आपोआप पेट्रोल होईल आणि ते पेट्रोल वापरा. कारण हिंदुत्व आहे ना त्यांचं नवीन, हे नवीन हिंदुत्व आहे, नवीन हिंदुत्व आहे. आता महाराष्ट्रामध्ये वडापावबरोबर काय येणार आहे? मत्स्यपाव. काय
मत्स्यपाव हे नवीन नवीन फंडे काढत असतात. मत्स्यपाव, अमुक पाव, तमुक पाव, पण खिमा पाव खायचा नाही, कारण तो त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे ना. काल या राज्यामध्ये मुस्लिमांच्या सणावरून जी दंगली व्हायचा प्रयत्न झाला, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, तुम्ही स्वतःच्या दुकानामध्ये मटण विकता, सगळे अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका ना, काय विकू ना? महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा, आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादताय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने या महाराष्ट्राची दिशा सुरू आहे. पण सोसायट्यांमध्ये जर कुर्बानी बकऱ्यांची दिली जात असेल, त्याची परवानगी दिली जात असेल, काय सोसायट्यांमध्ये जर नाही बघा, ह्याच्यावरती गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांनी बसून तोडगा काढायला पाहिजे होता. बळी तर आम्ही देतो ना, महाराष्ट्रातलं सरकारच बळी देऊन आलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार देवळात बळी देऊन आलेलं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? 55 रेडे कामाख्य देवीच्या मंदिरात कापले गेले, ही कुर्बानीच आहे ना. त्या कुर्बानीवर सुद्धा आपण आक्षेप घेतला पाहिजे. आमचा आक्षेप आहे या अंधश्रद्धेला. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे, ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रामध्ये मांसाहार होणार आणि मांसाहार केला जाईल, ठीक आहे, पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतात, पण आधी जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करतायत त्यांनी आधी जे 55 रेडे कापून, ते पण मंदिरात, सत्तेवर आले, त्यांच्याबरोबर आपण बसलेला आहात, त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे तुम्ही, हे माझं मत आहे. पण रावसाहेब, तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या धोरणांवर किंवा भूमिकांवर टीका करता, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या पक्षाचेच आमदार मिलिंद नार्वेकर असतील किंवा तुमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतायत. विषय महापालिकेचा जरी असला, रक्तपेढ्यांचं खासगीकरण, हॉस्पिटलचं खासगीकरण, मिलिंद नार्वेकर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना इत्यंभूत माहिती देतात. मुख्यमंत्री तो प्रस्ताव महापालिकेत नॉट टेकन करायला लावतात, आणि आदित्य ठाकरे त्या विषयावर प्रेस घेतात आणि मुख्यमंत्र्यांचा चांगलं आहे ना. आणि तुमचे आमदारही आभार मानतात. ते म्हणतात सत्ताधारी आणि विरोधक हे आता महापालिकेत भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ कारभार. त्यात चुकीचं काय आहे? महापालिकेत जर भ्रष्टाचार सुरू असेल आणि तो मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करून ते थांबवलं असेल, तर अशा प्रसंगामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावंच लागेल व सत्ताधाऱ्यांचं स्वागत करावंच लागेल. मी नीटच्या माध्यमातून म्हणतो आहे, जग हा देशभराचा विषय आहे, महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे. अशा वेळेला जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? CBI येऊन कारवाई करते, पण इतकं मोठं कांड परीक्षा स्पर्धेतलं सुरू असताना महाराष्ट्र पोलीस, राज्याचं गृहमंत्रालय हे अनभिज्ञ आहे. ह्याच्यावरती जर आम्ही बोललो तर ते मुख्यमंत्र्यांवर टीका होत नाही, ती शासनावर टीका आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेतला रक्तपेढ्या, रुग्णालयं यांचं खाजगीकरण जे चाललं होतं, विक्री, त्या संदर्भात आदित्य ठाकरे आणि आमचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी जो त्यांच्यासमोर ही भूमिका मांडली, आणि मुख्यमंत्र्यांनी हा महापालिकेतला भ्रष्टाचार थांबवला, हे त्यांचं काम आहे, त्यांनी केलं, त्याचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन करावंच लागेल. नाही, पण ते विषय मुख्यमंत्र्यांना दिसतात, पण एवढे मोठे प्रश्न दिसत नाही. हाही एक मुद्दा आहे ना. सुधार समिती असं आहे की शिंदे शिवसेनेकडे असतं असं म्हटलं जातं. महापालिकेतलं हे शह काटशहाचं राजकारणही आहे. मग ते चांगलं आहे ना, तर चुकीचं काय आहे? या महाराष्ट्रातून शिंदे गट नावाचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा चंग जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांधला असेल अनेक माध्यमातून. आता आपण पाहिलं असेल विधान परिषद निवडणुकीत सुद्धा भाजपचा कसा वरचष्मा आहे काय, तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहू. ही घाण आहे, ही कीड आहे बेईमानीची, ती जर दूर होत असेल आणि त्यांचा भ्रष्टाचार, हे सरकार भ्रष्टाचारातून आलेलं आहे शिंद्यांचं, तर आम्ही त्यांचं स्वागत करू.
बोला. काल दिवसभर आपण पाहिलं तर सगळे अनेक मंत्री दिल्लीला गेले होते, अमित शहाची भेट घेतात. तिन्ही जे पक्ष आहेत महायुतीमधील ते विधान परिषद जागा आपल्याकडे कसे जास्त घेता येईल याचा प्रयत्न करते. भाजप अनेक ठिकाणी शिंदेना दाबण्याचा देखील प्रयत्न करते. ठाण्यात देखील अनेक त्यांचे खासदार हे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत आहेत. चुकीचं आहे ते. बघा, शिंद्यांना दाबण्याचा प्रयत्न होतोय हा तुमचा जो स्टेटमेंट आहे, शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. या सरकारमध्ये शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. मुख्यमंत्री जे सांगतायत शिंदे माझे मित्र आहेत, शिंदे माझे सहकारी आहेत, शिंदे आमचे नेते आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांना ओळखतात त्यांना फडणवीसांचे संकेत व्यवस्थित कळतात. कळलं? त्याच्यामुळे भविष्यात जे काय घडणार आहे त्याची ही नांदी आहे, इतकंच मी सांगतो. म्हणूनच जी जमवाजमव सुरू आहे ती जमवाजमव त्यासाठीच आहे कारण उद्याची निवडणूक विधानसभेची भाजपा आणि शिंदे गट हे एकत्र लढू शकत नाहीत. असंही एक विश्लेषण केलं जाते की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना 2029चं राजकारण भाजपचं त्याची चाहूल लागली किंवा त्यांना लक्षात आलेलं आहे. तर असं पाहता अलीकडे बच्चू कडू असतील, आनंद परांजपे असतील, आता भवियाचा उल्लेख होतो. तुम्हाला ह्या खूप मोठ्या शक्ती वाटत आहेत का? नाही, पण हे ज्यांना लोकांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केलेल्या या शक्ती आहेत, हां, त्यांच्याबरोबर हे काय प्रादेशिक पक्ष नाही आहेत प्रादेशिक पक्ष ना. जे या त्या महाराष्ट्रामध्ये ठिकाणी ताकद आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष दोनच आहे. एक शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे, म्हणजे आम्ही सगळे, आमचा पक्ष, उद्धव ठाकरे प्रमुख आहेत त्या पक्षाचे, आणि दुसरा माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे दोनच या राज्यामधले प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत ज्या राज्याच्या अस्मितेवर बोलतात आणि भूमिका मांडतात. आणि बाकी जे काय चाललं आहे सध्या चणे फुटाणे गोळा करण्याचं काम, बरं का, चालतो. तुमच्या भाषेत त्याला चकना म्हणतात ना. एक आणखी मराठीत प्रश्न आहे. मराठीत हा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातली नाराजी प्रचंड उफाळून आल्याचं दिसतंय. बैठकीतच पडसाद उमटलेले आहेत. बघा, तटकरे प्रफुल्ल पटेल मी म्हणतायत इतकं की सांगेन, आम्हाला मी टार्गेट केलं इतकं जातंय. बघा, तुम्ही मला स्पष्ट विचारायला सांगेन, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा संपलेला आहे आता. उरलेला पक्ष भाजपा गिळेल आणि बाकी सैरा भैरा आमदार इतर ठिकाणी पळून जातील. हा पक्ष संपलेला आहे हे मला दुर्दैवाने म्हणायचं वाटतं आहे. अजित पवार ह्यांना मूळ पक्षातून दूर काढण्याचं काम प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांनी केलं. हे शरद पवार साहेबांचं मत होतं. अजित पवारचं डोकं फिरवणारे ही माणसं आहे, बरोबर आहे. आता त्यांचं डोकं फिरलं जिचं काय चाललं आहे ते पाहून, त्याच्यामुळे हा पक्ष भविष्यात फार काळ राहील असं माझं मत नाही. हा पक्ष राहणार नाही, शिंद्यांचाही पक्ष राहत नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला आरसा दाखवलेला आहे हा? की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला आरसा दाखवलेला आहे. ज्या प्रकारचं आपण मुसलमान ही पाहिलं औरंगजेबची औलाद औलाद नसून ते नसून आपलेच आपलेच लोक आहेत. बघा की भडकवू नये असं बघा, आठवल्यांच्या हातातला आरसा कोणी दिलाय? भाजपने दिला असेल ना. आठवल्यांकडे स्वतःचं काय आहे? काही नाही आहे. बोला. 4 बार पेट्रोल कीमत बढ़ गई है, पानी की किल्लत हो रही है. पानी की कल ही प्रधानमंत्री ने एक मार्गदर्शन किया है देश की जनता को कि देश में गर्मी बहुत बढ़ रही है, उसका परिणाम आपके शरीर पर होगा, तो पानी पीते रहो. ये देश के प्रधानमंत्री का काम. और ये आह्वान करके प्रधानमंत्री, मैं देख रहा था ऑस्ट्रेलिया में जा रहे हैं वहाँ का पानी पीने के लिए, फिर इटली का पानी पिया, नीदरलैंड का पानी पिया. महाराष्ट्र में और मुंबई में अब सिर्फ 17% पानी का स्टॉक है. पानी कहाँ से पिएंगे? पेट्रोल नहीं, डीजल नहीं, पानी नहीं, महंगाई बढ़ रही है, खाना नहीं, हम बाहर घूमेंगे नहीं, विमान बंद हो रहे हैं, और हमारे मुख्यमंत्री विधान परिषद के चुनाव में लगे हैं और देश के प्रधानमंत्री घूम रहे हैं. हम क्या करेंगे? जनता क्या करेंगे? ईद को लेकर जिस तरह से लगातार बीएमसी की तरफ से या सरकार की तरफ से जो भी एक्शन लिया, देखिए, ये एक राजनीति का विषय है, धार्मिक राजनीति, धर्म की राजनीति. वो स्प्लिट करना चाहते हैं और आने वाले विधानसभा लोकसभा चुनाव तक इस मामले पर बार बार तनाव पैदा करके
दो धर्मों में चाहे एक दंगा भी करा सकते हैं। तो ये उनकी हमेशा की एक चाल है। ये जो लोग बोल रहे हैं कुर्बानी के बारे में, महाराष्ट्र में कामाख्या देवी मंदिर में कितने कुर्बानी दी हमारे ये लोगों ने, कितने भैंसे कापे, 55। ये भी कुर्बानी है ना। तो अपनी कुर्बानी चलती है, दूसरे की कुर्बानी आपको चलती नहीं। महाराष्ट्र ये मांसाहारी है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। हम क्षत्रिय है, हम मराठा है, हम तो ये कुर्बानियाँ देते रहेंगे। हम अपने भी देश के लिए कुर्बानी देते हैं। अगर हम कुर्बानियाँ नहीं देंगे तो देश और महाराष्ट्र कैसा बचेगा। चलिए थैंक